हाय गाइस, गुड मॉर्निंग। आता मी स्कूलला चालले आहे। बघू शकता मी केक काटली आहे ना। आता मी कॉलर बघ माझे कॉलर नीट नव्हते। बाय 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 बाय। आता नको जा बाबूचे, उठत जा बेटा। अगं जा, कोणी ओरडता करायला सांगलेला। शूज घाल पटकन। सो गाइस तिथे गेले नाही बाबू कसा झोपले। सो चला भेटते तुम्हाला आता नंतर फ्रेश झाल्यावर। सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। मी घेतली बाबूला फेस वाजायला आणि बघू शकता त्याला किती मज्जा येते ब्लॉग शूट करायला घेतलाय। हे डिंकी। सो दीदी गेली आहे आपली स्कूलला। आता वाजले आहेत 11। बघू आता यानं भाजीला आणा पाठवते काहीतरी ना, मग भाजी करते। संध्याकाळी जायचं आहे साखरपुड्याला। आपला बाबू इथे पित आहे पेजू। सो गाईज इथे माझं झाडू मारून झालेलं आहे। सो आता मी बाहेर झाडू मारत आहे। बघू शकता हे फाट्या आहेत ना, या सर्व या बॉक्समध्ये जमा करते जेणेकरून अडचण कमी होईल। सो चला पहिले झाडू मारून घेते ना, मग भेटते तुम्हाला। मग या फाट्या ते टाकते। बघू शकता इथच्या फाट्या आता याच्या सर्व भरलेल्या आहे। सो बघू किती स्पेस दिसते। सो आता सर्व इकडे लादी पुसते ना, भेटते तुम्हाला। सो लादी पुसायला मी बघतेच नाही आतमध्ये। आणि आपल्या इथे कोलंबी, लाल मासा आणि रस्सा रेडी आहे। थोडीशी साफसफाई करायची बाकी आहे। दाखवते पोरं काय करतात। जशन बेबी तिथे अशी खेळत आहे। जिंकी आता गेल धावत नाही। इथे बघा ब्लँकेटमध्ये कशी गुंडलले, कपडे नाही घातले ना तिने। कपड्यांची आम्हाला अडचण होते। ए जिंकी आला। ए डिंकी तू मोजी पिपडी प्लस। सो गाईज इथे माझा पूर्ण क्लीन झालेला आहे। सो बघू शकता। आणि हा डाग परमनंट आहे। सो आपली यादी सुद्धा साफ केले, इकडे सुद्धा पुसले। सो गाईज स्वीटी आले आमच्या इथे आणि तेवी आणलेत मिनी समोसा। थँक्यू सांग मम्मीला। आम्ही आता यावी आल्यावर खाऊ समोसा। बाबू बघा कसा, बाबूला चॉकलेटचा बंगला पाहिजे। हे डिंकी काय आता मोबाईल वॉच केला का? दीदी कुठे आहे? बाला आता बाबू चालला वरती भरपूर दिवसांनी, कम से कम 1 महिन्याने चालला असेल, 1 महिना पण जास्ती। बाबू तू चालला? बाबा काही नाही, काहीच बीच काही नाही आता। बाबू चालला तू दीदीच्या? बोल फिर बघू एकदा। चक्कर खाला। टाटा 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 बाय बाय बाय। मी दरवाजा खोलून देते। सो गाडी समोसा एवढा भाजी झाली ना, जामच भारी। योगी ताईच्या हातात चौजाम आहे का? ओय डब्बा गाडी। मम्मी काय तुम्ही बघू शकता रियांश कसा डब्यात बसले आणि इकडे सिंगर आले।
सो गाईज आता आम्ही चाललोय पार्लर मध्ये. तर बघू शकता याचं काही काम नाही तरी आले यो. आणि चला पार्लर मध्ये जाते ना भेटते. आणि बघ ती बघ मम्मी आयब्रो करते आणि रॉनी लढते. ऐकतर गाईला मी लढता सांग मला यावेळी बायांच्या दुकानात आणले म्हणून लढतो आम्ही. सो गाईज आपला बाबू वरतून कधीच आलेला. मी त्याचं शूटच नव्हतं केलं. आणि आता बघा आयडीने कसा खेळत आहे तो. बाबू यशांग राहिलंय माझं काम. त्याला मी घेतलं इथं पेस्ट थंडी करायला. बघा कसं येऊन थांबले. नेईन दूर देईन फुगा तुला. तर चला आता याला पेस्ट पाजून घेते. मग भेटते. आता तयारी पण करायला लागेल कारण की साखरपुड्याला जायचं आहे. तर चला भेटते तुम्हाला नंतरच. हाय गाईज, आता मी स्कूलमधून म्हणजे ट्युशनमधून आले आहे ना. मम्मीने माझी तयारी केली आहे ना. मम्मीची पण झाली, माझी पण झाली. खाली ज्वेलरी घालायची बाकी आहे. बाबूची अजून तयारी बाकी आहे. बघा कसं बघतं. तर चला ध्रुवीची हेअरस्टाईल पहिले व्यवस्थित करून घेते ना मग भेटते. दर्शू चालला गावाला. दर्शू तुला सांगू मम्मीच्या हातात पोरा ना बॅगी नका. आम्हाला पोरा दिल्या. आमच्या दर्शूला दिले डोकटी जेवण चालले. दर्शू आणि आमचे दर्शू पण बोलले. गाईज ते आम्ही जेवण करायला बसलो. हाय गाईज, आता आम्ही आलो आमच्या ताईकडे. दाखवून येतो तिथे आत्या वगैरे दाखव आपली मोठी मम्मी. सो गाईज या आहेत आमच्या ताई. ताई आहे करा ब्लॉग मध्ये याला तुम्ही. आणि दीदी आम्ही यांच्या पूजेला नव्हतो आलो. आताच आमची ताईने नवीन घर बांधले. बघू शकता. बाबू इथे झोपले. दिला दादाने त्याने घेतले का बोलला नको तो बोलला जे मग तू नाही मागलेलं याच्या रंगशा की जेवून दे. मग दर्शू तूनेच जेवून दिले की दीदीला. का बरं? ती प्यारी बाई ना म्हणून. मग कशासाठी जेवून दिले? प्यारी बहिणीच म्हणून. काय दर्शूची प्यारी बहिणीच म्हणून त्याने घेऊन दिले. तसं मारतं पण जाम दीदीला तो. सो गाईज आम्ही आलो. आता 12:15 वाजल्यात. एवढा टाइम झाला यायला. बाबूला माझी भूक लागले. त्याला पेस्ट थंडी करत घेतले. दीदी पण तशीच झोपली. दूध नाही पिलं तिने. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.